ऐतिहासिक लोकपाल बिल आज लोकसभेत देखील मंजूर करण्यात आलं। आपल्याला माहिती की ते काल राज्यसभेत मंजूर करण्यात आलं होतं आणि 9 दिवसांचं जे उपोषण होतं अण्णा हजारेंचं ते काही वेळापूर्वी सुटलेलं आहे। आपण बघू शकतो राळेगण सिद्धीमधला जल्लोष ज्या तऱ्हेने आपल्याला माहिती आहे की यादव बाबा मंदिरासमोर गेल्या 9 दिवसांपासून अण्णा उपोषण करत होते। एक ऐतिहासिक असा निर्णय झालेला आहे। आज आपल्याला माहिती आहे की राळेगण सिद्धी महाराष्ट्रातलं एक छोटंच गाव, त्यातील एक सामान्य माणूस पण आज तो नॅशनल हिरो झालाय। आज आपण बघतोय की त्यांनी देशाला हादरवून सोडलेला आहे। भ्रष्टाचार मुक्तीच्या लढाईतील एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल मानलं जाणारं ऐतिहासिक लोकपाल आणि लोकायुक्त विधेयक आज लोकसभेत आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलंय। लोकसभेत विधेयक मंजूर होताच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आंदोलन करत असलेल्या राळेगण सिद्धीमध्ये देखील आनंदोत्सव साजरा करण्यात आला। हे दृश्य आपण बघू शकतो। राळेगण सिद्धीमध्ये निर्णय झाल्यानंतरचा हा एकूणच जल्लोष आहे। राळेगण सिद्धीतला 9 दिवसांपासून अण्णा उपोषणाला बसले होते। त्याचबरोबर आपण बघतोय की राळेगण सिद्धीतले देखील अनेक मंडळी या कामासाठी अतिशय मदत करत होते आणि त्या तऱ्हेने आज आपण बघतोय राळेगण सिद्धीतील लोकांना अत्यंत आनंद झालेला आहे। गेल्या 46 वर्षांपासून लोकपाल विधेयक हे रखडलेलं होतं आणि अखेर ते मंजूर झालंय। अण्णांच्या आंदोलनाला एक प्रकारे यश आल्याचं बोललं जात आहे। हे विधेयक राज्यसभेत मंगळवारी आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलं होतं आणि त्यानंतर लोकसभेत आज दुपारी या विधेयकावर चर्चा सुरू झाली आणि काही वेळापूर्वी लोकसभेत देखील ते मंजूर करण्यात आलं। एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी झी 24 तासचे मुख्य संपादक उदय निरगुडकर आपल्याबरोबर आहे। उदयजी, आपण बघतोय की एक महत्त्वाचं विधेयक लोकपालाचं आणि ते आज मंजूर झालेलं आहे। काय आपली प्रतिक्रिया आणि कोणाला द्याल आपण श्रेय? या सगळ्याचं श्रेय सर्वप्रथम मी अण्णा हजारे यांना देतो। त्यांनी अत्यंत चिवटपणे हा लोकपालाचा लढा चालू ठेवलेला होता। त्या काळात त्यांचे अनेक सहकारी आले आणि गेले। काहींनी त्यांना एक प्रकारे खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला, दिशाभूल करायचा प्रयत्न केला, तरी सुद्धा अण्णांनी हे चिवटपणे लोकपालाचं बिल हे आज संसदेत होईपर्यंत आपलं उपोषण चालू ठेवलं। एक प्रकारे अण्णांच्या लढ्याचा हा विजय आहे अशी पहिली प्रतिक्रिया मला या ठिकाणी व्यक्त करावीशी वाटते। निश्चित उदयजी, ज्या तऱ्हेने आपण म्हणतोय की भ्रष्टाचार मुक्तीच्या लढाईतील एक अत्यंत महत्त्वाचं हे पाऊल मानलं जात आहे, काय वाटतं संपूर्ण भ्रष्टाचार नाही तर एक पाऊल पुढे आहे भ्रष्टाचार मुक्तीसाठी असं म्हणता येईल? अण्णांची मागे मी मुलाखत घेतलेली होती काही महिन्यांपूर्वी। त्यावेळेला अनौपचारिक गप्पांमध्ये मुलाखत संपल्यानंतर त्यांच्याशी गप्पा मारताना मी या सगळ्या लोकपालाच्या एकूणच कार्यकक्षा, त्याच्या मर्यादा, त्यातला फोलपणा याविषयी मी त्यांच्यावर चर्चा करत होतो। त्यावेळेला त्यांनी सुद्धा माझ्याकडे मान्य केलं की तू म्हणतोस त्याप्रमाणे उदय, संपूर्ण देशातला भ्रष्टाचार या लोकपालच्या विधेयकानं जाणार नाही, परंतु एक प्रकारचं त्याला आपण वॉच म्हणतो, एक प्रकारची नजर म्हणतो, एक प्रकारचा वचक म्हणतो, तेवढं आणण्याचं काम मात्र लोकपाल करू शकेल ही वस्तुस्थिती आहे। परंतु त्यातून या लोकपाल बिलाच्या इम्प्लिमेंटेशनचे, त्याच्या अंमलबजावणीचे फार मोठे प्रश्न आता उभे राहणार आहेत। हे प्रश्न नेमके आपण कसे सोडवणार आहोत? त्याच्यामध्ये पुन्हा 5th पे 6th पे कमिशन येणार आहे का? त्याच्यामध्ये पुन्हा जेवढी आता लोक लागणार आहेत तेवढ्या सगळ्याचा आर्थिक भार आपल्याला पेलणार आहे का? आणि त्याहीपेक्षा पलीकडे जाऊन त्या सगळ्या लागणारी जी माणसं आहेत त्याच्याकरता काही पुन्हा वेगळे सरकारी नियम लागू होणार आहेत का? हा सगळा भाग आता चर्चेला येईल। परंतु आत्ताच्या घडीला तरी जसं राईट टू इन्फॉर्मेशन, माहितीच्या अधिकाराचा कायदा असेल, तसंच हा अतिशय महत्त्वाचा कायदा आज लोकसभेनं पारित केलेला आहे आणि मला असं वाटतं त्याबद्दल अण्णा हे अभिनंदनास पात्र आहेत। अगदी अगदी धन्यवाद उदयजी आमच्याशी बोलल्याबद्दल। झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर। झी 24 तास, एक पाऊल पुढे।